गुड मॉर्निंग. माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी ट्युशनमधून आल्यानंतर शूट स्टार्ट केला. तर आज जाते मी गावाला आणि सुट्ट्या सुरू झाल्या म्हणून. आणि ट्युशनमध्ये आले होते मी सर्वात आधी, कारण M2ची ट्युशन लावायची होती. फर्स्ट सेमिस्टर संपला तर सेकंड सेमिस्टरची तयारी सुरू. आणि मी आता बस स्टॉपवर नाही जाईन, इथनंच बस भेटतो जवळूनच, तर मी इथनंच बसमध्ये बसील तिकडे गेल्यापेक्षा. आणि भेटू आपण बसमध्ये बसल्यानंतर. मध्ये मी जास्त शूट नाही केलं होतं कारण खूप गर्दी होती. आता मी जास्त वेळ नाही आहे गावाला पोचायला, बस 1 तास लागेल. तर चला, घरी पोचल्यानंतर आपण भेटू. आता इथे बस थांबली आहे थोड्या वेळासाठी. तसं तर मला 3 तास लागते, पण माहीत नाही आज बस खूप स्पीडने आली. तर भेटू आपण पोचल्यानंतर. घरी आल्यानंतर माहीत झालं की बाबा बस स्टॉपवरच आहे. मला दिसले नव्हते म्हणून मी डायरेक्ट एकटीच घरी येऊन गेली. पण मग मावशी आणि मम्मी म्हणेल की बाबा तुलाच घ्यायला गेले होते. ठीक आहे, मी आता बाबाला फोन लावून देईन आणि चेंज करू आणि सगळ्यात पहिले टी व्ही बघू आपण. चला. त्यानंतर सायंकाळी आलो आम्ही तर स्वामी केंद्रामध्ये, कारण मावशीने काहीतरी मागितलं होतं आणि तिला ते भेटलं म्हणून ती नारळ चढवासाठी आली होती. आणि आज आरती नाही होणार आहे कारण 1 दिवसाची गॅप असतो. तर इथे जे नामजप वगैरे करतात ते लोक येऊन बसले असतात. तर चला, हे पूजा करेल आता आणि भेटू आपण. इथं काही आहे नाही का ताटगीट स्वामीपाशी ठेवलं असतं. तिथे ठेवलं राहू दे, मुंग्या लागून जाईल. तर त्यांनी हार चढवासाठी सांगितलं होतं मला, जो आम्ही नेला होता तो. तर मी चढून दिला आणि झाल्यानंतर आम्ही याला प्रदक्षिणा मारल्या झाडाला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. तर घरी गेल्यानंतर आपण भेटू, तोपर्यंत बघत राहा. आल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर मम्मीने घरीच कचोऱ्या बनवल्या आणि कचोरी खाऊन आमच्या सगळ्यांचं पोट भरलं. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट, बाय.